नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जीकेचा भंडार या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील येणाऱ्या भरतींकरिता आपण काही अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिन कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 7 डिसेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्रातील पहिले बालस्नेह पोलीस स्टेशन कुठे सुरू करण्यात आले? महाराष्ट्रातील पहिले बालस्नेही पोलीस स्टेशन कुठे सुरू करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे या ठिकाणी सुरू करण्यात आले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 5 डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, भारतात राष्ट्रीय उत्पन्न विषयाचे अंदाज डॅशकडून सादर केले जातात? भारतात राष्ट्रीय उत्पन्न विषयाचे अंदाज डॅशकडून सादर केले जातात? तर ऑप्शन क्रमांक 4 केंद्रीय सांख्यिकी संघटन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, BPO सेवा या डॅश डॅश सेवांच्या उपघटक आहेत? BPO सेवा या डॅश डॅश सेवांच्या उपघटक आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 माहिती व तंत्रज्ञान संबंधित सेवांच्या उपघटक आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, जळगावचे कोणते फळ जगप्रसिद्ध आहे? जळगावचे कोणते फळ जगप्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 केळी हे जळगावचे जगप्रसिद्ध फळ आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, जळगाव शहराला कोणत्या नदीचे पाणी पुरविले जाते? जळगाव शहराला कोणत्या नदीचे पाणी पुरविले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 गिरणा नदीचे पाणी पुरविले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, जळगाव जिल्ह्यातील जास्तीत जास्त मृदा कोणत्या प्रकारची आहे? जळगाव जिल्ह्यातील जास्तीत जास्त मृदा कोणत्या प्रकारची आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 उथळ काळी प्रकारची आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो? भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो? तर ऑप्शन क्रमांक 3 पंतप्रधान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, राष्ट्रपती लोकसभा डॅश डॅश बरखास्त करू शकतात? राष्ट्रपती लोकसभा डॅश डॅश बरखास्त करू शकतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पंतप्रधानाच्या सल्ल्याने बरखास्त करू शकतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, पहिल्या पंचवार्षिक योजनेत संकल्पित आर्थिक वाढीचा दर किती होता? पहिल्या पंचवार्षिक योजनेत संकल्पित आर्थिक वाढीचा दर किती होता? तर ऑप्शन क्रमांक 2 2.1% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्राचे पहिले हिंदकेसरी कोण आहेत? महाराष्ट्राचे पहिले हिंदकेसरी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 श्रीपती खंचनाळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, मिस युनिव्हर्स 2021चा खिताब कोणाला मिळाला? मिस युनिव्हर्स 2021चा खिताब कोणाला मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 3 हरनाथ संधू यांना मिळाला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, किती वर्षानंतर मिस युनिव्हर्स हा किताब भारताला मिळाला? किती वर्षानंतर मिस युनिव्हर्स हा किताब भारताला मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 3 21 वर्षानंतर भारताला मिस युनिव्हर्स हा किताब मिळाला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, आतापर्यंत किती वेळा भारताला मिस युनिव्हर्सचा खिताब मिळाला आहे? आतापर्यंत किती वेळा भारताला मिस युनिव्हर्सचा खिताब मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 3 वेळा मिळालेला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, राजर्षी शाहू महाराज 1920 साली डॅश डॅश येथे झालेल्या ब्रह्मनेतर परिषदेचे अध्यक्ष होते? राजर्षी शाहू महाराज 1920 साली डॅश डॅश येथे झालेल्या ब्रह्मनेतर परिषदेचे अध्यक्ष होते? तर ऑप्शन क्रमांक 4 हुबळी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, कोणत्या
शहराने गरजा महाराष्ट्र हे गीत लिहिले आहे? कोणत्या शहराने गरजा महाराष्ट्र हे गीत लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कृष्णराव साबळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात? मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 97,000 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 यकृत ग्रंथी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेचा खाली कोणत्या जीवनसत्व तयार होते? सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेचा खाली कोणत्या जीवनसत्व तयार होते? तर ऑप्शन क्रमांक 4 डी जीवनसत्व तयार होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 अवध प्रांत इसवी सन 1856 साली खालसा करण्यात आले ते कोणत्या कारणामुळे? अवध प्रांत इसवी सन 1856 साली खालसा करण्यात आले ते कोणत्या कारणामुळे? तर ऑप्शन क्रमांक 3 अराजकतेमुळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणत्या वर्षी रेग्युलेटिंग ऍक्ट पास करण्यात आला? खालीलपैकी कोणत्या वर्षी रेग्युलेटिंग ऍक्ट पास करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 इसवी सन 1773 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 बनारसचा राजा चेतसिंग प्रकरण 1778 यामुळे डॅश डॅशवर ब्रिटिशमध्ये महाभियोग चालविला गेला. बनारसचा राजा चेतसिंग प्रकरण 1778 यामुळे डॅश डॅशवर ब्रिटिश मध्ये महाभियोग चालविला गेला. तर ऑप्शन क्रमांक 4 वॉरेन हेस्टिंग्स वर ब्रिटिशमध्ये महाभियोग चालविला गेला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 अमेरिकन मराठी मिशनचे महाराष्ट्रातील प्रमुख केंद्र डॅश डॅश या ठिकाणी होते? अमेरिकन मराठी मिशन चे महाराष्ट्रातील प्रमुख केंद्र डॅश डॅश या ठिकाणी होते? तर ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर या ठिकाणी होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारत सरकार कायदा 1935 ने लोकांना आधारित मर्यादित मताधिकार दिला होता. भारत सरकार कायदा 1935 ने लोकांना आधारित मर्यादित मताधिकार दिला होता. तर ऑप्शन क्रमांक 1 संपत्ती, ऑप्शन क्रमांक 2 शिक्षण, ऑप्शन क्रमांक 3 कर, ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 जय किशन रेड्डी समिती डॅश डॅश या केंद्रशासित प्रदेशासंबंधी आहे? जय किशन रेड्डी समिती डॅश डॅश या केंद्रशासित प्रदेशासंबंधी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 लडाख या केंद्रशासित प्रदेशासंबंधी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 काया प्रकल्प पुरस्कार कोणत्या मंत्रालयाद्वारे दिला जातो? काया प्रकल्प पुरस्कार कोणत्या मंत्रालयाद्वारे दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 आरोग्य मंत्रालयाद्वारा दिला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 नाशिक या प्रशासकीय विभागात एकूण किती तालुके आहेत? नाशिक या प्रशासकीय विभागात एकूण किती तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 54 तालुके आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 नागपूर या प्रशासकीय विभागात एकूण किती तालुक्यांची संख्या किती आहे? नागपूर या प्रशासकीय विभागात एकूण किती तालुक्यांची संख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 64 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्रात सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर डॅश डॅश जिल्ह्याचे आहे? महाराष्ट्रात सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर डॅश डॅश जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बीड जिल्ह्याचे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 घटना समितीमध्ये डॅश डॅश या घटकांचा प्रतिनिधित्व होते? घटना समितीमध्ये डॅश डॅश या घटकांचा प्रतिनिधित्व होते? तर ऑप्शन क्रमांक 1 हिंदू, ऑप्शन क्रमांक 2 मुस्लिम, ऑप्शन क्रमांक 3 अँग्लो इंडियन, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 सरकारी अंदाजपत्राचे एकूण किती प्रकार आहेत? सरकारी अंदाजपत्रकाचे एकूण किती प्रकार आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 3 आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 राज्य मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण असते?
राज्य मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण असते? तर ऑप्शन क्रमांक 2 उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 महाराष्ट्रातील शेवटची स्थापना झालेली महानगरपालिका कोणती आहे? महाराष्ट्रातील शेवटची स्थापना झालेली महानगरपालिका कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पनवेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती डॅश डॅश या दिवशी झाली. द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती डॅश डॅश या दिवशी झाली. तर ऑप्शन क्रमांक 2 1 नोव्हेंबर 1956 या दिवशी झाली. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 कोणत्या देशातील प्रक्रियेमुळे भारतात खिलाफत चळवळ सुरू झाली? कोणत्या देशातील प्रक्रियेमुळे भारतात खिलाफत चळवळ सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 तुर्कस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 वर्मा समितीची स्थापना केव्हा करण्यात आली? वर्मा समितीची स्थापना केव्हा करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 1999 साली स्थापना करण्यात आली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 कोणत्या समितीच्या शिफारशीने नाबार्ड बँकेची स्थापना झाली? कोणत्या समितीच्या शिफारशीने नाबार्ड बँकेची स्थापना झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 शिवरामण समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग पनवेल आणि गोव्यास जोडतो? खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग पनवेल आणि गोव्यास जोडतो? तर ऑप्शन क्रमांक 3 NH17 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 गव्हाचे कोठार कोणत्या राज्याला म्हणतात? गव्हाचे कोठार कोणत्या राज्याला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 पंजाब हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 मानव विकास निर्देशांक मापनात खालीलपैकी कोणत्या निर्देशकांचा वापर होत नाही? मानव विकास निर्देशांक मापनात खालीलपैकी कोणत्या निर्देशकांचा वापर होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 कृषी उत्पादकता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 तुटीच्या अर्थसंकल्पनेमुळे अर्थव्यवस्थेत कोणती आर्थिक समस्या निर्माण होते? तुटीच्या अर्थसंकल्पनेमुळे अर्थव्यवस्थेत कोणती आर्थिक समस्या निर्माण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 किंमत पातळीत वाढ होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 राजाराम मोहन राय यांनी केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते? तर ऑप्शन क्रमांक 2 यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा डॅश डॅश या ठिकाणी आहे. कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा डॅश डॅश या ठिकाणी आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 कुरबुडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 दत्त महात्म्या हा 7000 ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहिला? दत्त महात्म्या हा 7000 ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 2 वासुदेव बळवंत फडके हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पंडिता रमाबाई यांनी कृपा सदनची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? पंडिता रमाबाई यांनी कृषी सदनची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 1899 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 डॅश डॅश रोजी महाराष्ट्रात रोजगार हमी कायदा लागू करण्यात आला. डॅश डॅश रोजी महाराष्ट्रात रोजगार हमी कायदा लागू करण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक 1 26 जानेवारी 1979 रोजी महाराष्ट्रात रोजगार हमी योजना कायदा लागू करण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 अविश्वासित रोजगार योजना भारतात डॅश डॅश पासून लागू करण्यात आली. अविश्वासित रोजगार योजना भारतात डॅश डॅश पासून लागू करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑक्टोबर 1993 पासून लागू करण्यात आली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 कार्बोदकांमध्ये खालीलपैकी कोणते घटक नसते? कार्बोदकांमध्ये खालीलपैकी कोणते घटक नसते? तर ऑप्शन क्रमांक 2 नायट्रोजन नसते. हे आपले करेक्ट आन्सर होईल.